देख रहे हैं विदर्भ की आवाज, खबरों की हकीकत। आपण वाढदिवस कशासाठी करतो की काहीतरी आपल्या जन्मदिवशी दुसऱ्याला काही देणं असते, पण हे योगायोग आहे की चित्रपट लागणं आणि उद्याच वाढदिवस असणं. तर मला असं वाटतं की ज्या मातोश्रीनी आम्हाला एवढं आमच्या सर्व माऊलींना घडवलं, बाबासाहेबांना घडवलं, त्या सोबत राहिल्या, अशा मातोश्री रमाईचा चित्रपट लागला आणि उद्याच वाढदिवस आहे. तर हे त्यांना राजेश भाऊ रंगारी यांच्या माध्यमातून आणि सचिन भाऊ यांच्या माध्यमातून यांच्या पुढाकाराने हा पिक्चर सगळ्या महिलांना दाखवण्यासाठी इथं आणलेले आहे. आणि म्हणजे हा महिलांना एक प्रेरित आहे की रमाई यांनी अशा प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण पाठवून जी ने जो ये अपना एम सिनेमा है, तो सिनेमा मिल रहा नहीं था, लेकिन राजेश भैया लंगारी जी ने जो हमारी हमें जो सहायता की है और ये थिएटर दिला दी है, ये बहुत बड़ी बात है। क्योंकि और उसके बाद में टिकट की व्यवस्था भी महिलाओं के लिए की है, ये बहुत बड़ी बात है। मैं उनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ हमारे राजेश भैया लंगारी जी का, उसके लिए थैंक यू, धन्यवाद। भाव और अंतरा भाव है आसरा रमाई पिक्चर पाहायला आले, काय कसं काय आनंद होत आहे, काय म्हणणार? म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. जर बाबासाहेब संविधान लिहिलं, संविधान निर्माते झाले आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते फक्त आणि फक्त माता रमाईमुळे. का तर आपण घरात जेव्हा स्त्री पुरुषाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते, तेव्हाच घर चालत असतो. गाडीला दोन पहिये असतात, एक जर पहिया बिघडला तर गाडी चालत नाही. तशीच माता रमाईने हाल अपेष्टा सहन केल्या, पण बाबासाहेबाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं. त्यामुळेच बाबासाहेब संविधान लिहू शकले. एवढंच नाही तर राज्यघटना लिहून आपल्याला सर्वांना संविधानामार्फत समान अधिकार देऊ शकले. जर माता रमाई जर बाबासाहेबांच्या पाठीशी राहिल्याच नसत्या तर बाबासाहेब आपल्या सर्वांसाठी, दीन दलितांसाठी काहीच करू शकले नसते. सर्वात मोठा बाबासाहेबांचं कर्तृत्व आपल्याला दिसतं, पण त्यांच्या मागे असलेली परछाई माता रमाई आहे. त्यांच्यामुळेच बाबासाहेब घडले. बाबासाहेबांची रमाईची जेवढी बी जीवनगाथा होती हे तुम्ही चित्रामध्ये पाहिलेली आहे. यावेळेस पडद्यावर पाहण्याचं चित्रीकरणाचा वेळ आहे, कसा वाटत, आनंद होते? खूपच म्हणजे मन भावूक होऊन जातं की आनंद, की आपल्याला माता रमाई आपण पुस्तकातूनच वाचलं माता रमाईला, पण आपण आज पडद्यावर प्रत्यक्षात माता रमाईला आपण पाहणार आहे. त्यांनी जे संघर्ष केले आपल्या जीवनात ते आपण आता प्रत्यक्ष पडद्यावर पाहू. माझ्याबरोबर
राजेश भाऊ रंगारी आलेले आहे. जोरदार ताळ्या वाजल्या पाहिजे भाऊसाठी. कारण भाऊ ज्या समाजाला बिलॉंग करतात, भाऊ ज्या समाजाला, आणि सर्वात मोठी विषय असा होता की काही दिवसापासून आम्ही या एम सिनेमामध्ये चित्रपट लावायसाठी लढत होतो वहिनी. आणि 20 दिवसानंतर चित्रपट राजेश भाऊनी डिस्ट्रीब्युटरला बोललो. राजेश भाऊनी म्हटलं की चित्रपट एम सिनेमा लागली पाहिजे, आणि भाऊच्या माध्यमातून ही चित्रपट लागली आहे. सर्वात पहिले भाऊ मी तुम्हाला धन्यवाद करेन की तुम्ही हे रमाई चित्रपट या एम सिनेमामध्ये लावली. त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद करेन. भाऊ, हा चित्रपट लागत आहे, काय मनाला काय कसं काय आनंद होत आहे? मी सर्वप्रथम मातोश्री रमाई यांच्या जीवनावर ज्या संविधान निर्मात्यांनी आपल्या भारताला संविधान दिलं असे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनसंगिनी, यांच्यासोबत जीवनाच्या सर्व वाटचालीमध्ये सोबत राहणाऱ्या आमच्या मातोश्री रमाई यांच्यावर जो चित्रपट श्री धाबर्डे आणि ज्यांचा रोल केला अशा प्रेरणा धाबर्डे यांचं सर्वप्रथम मी महादुला नगरपंचायतच्या नागरिकाच्या वतीने, बहुजन समाजाच्या सर्व नागरिकाच्या वतीने मी खूप खूप अभिनंदन करतो की अनेक चित्रपट निघतात, महापुरुषावर चित्रपट निघतात, अनेक चित्रपट देवी देवतावर निघतात आणि त्याची प्रसिद्धी होते, परंतु बहुजन समाजावर, बहुजनाचे नेते जे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी संविधान दिलं, त्यांच्या अशा काळात म्हणजे मातोश्री रमाईचं सांगण्यात झालं तर लहान असताना मातोश्री रमाई यांचे वडील लहान असतानाच मरण पावले. त्या 14 वर्षाच्या 13 वर्षाच्या असताना त्यांची माता सुद्धा मरण पावल्या. आणि तशा परिस्थितीत भीमराव आंबेडकरांशी लग्न करून त्यांच्यावर जी मोठी जबाबदारी आली, ही जबाबदारी या चित्रपटात दाखवली आहे. मी आव्हान करतो महादुला नगर पंचायतच्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या जनतेला, नागपूर जिल्ह्याच्या जनतेला की या मातोश्री रमाईचं जे जीवन चित्रपट याच्यावर दाखवला आहे, त्यांनी जो हाल अपेष्टा सहन केलाय आणि संविधान निर्माता एवढं जे त्यांनी संविधान दिलंय, अशा मातोश्रीला मी सलाम करतो, त्यांच्या जीवन कार्याला सलाम करतो आणि सर्वांना आवाहन करतो, इथे सर्व जे काही आमच्या माऊल्या आल्या आहे त्यांना सर्वांना आवाहन करतो की आपण हा चित्रपट पाहून गेल्यावर आपण सुद्धा घरोघरी हे सांगावं की मातोश्री रमाईनी आपल्या बाबासाहेबांना घडवण्याकरता त्यांच्या जीवनाच्या काय त्यांच्या हाल अपेष्टा झाल्या, अशा मातोश्री रमाईवर जो चित्रपट निघाला आहे, मी सर्वांच्या वतीने, आमचे नगरसेवक सचिन वानखेडे जी आहे, सामाजिक कार्यकर्ते आकाश उईके जी आहे, उपसरपंच बोधिसत्वजी जोडापे आहेत, या सर्वांच्या वतीने आमचं सर्व माऊले आणि सामाजिक कार्याचं सर्वांचे सरपंच तागडेताई या सर्वांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो की आपण ह्या चित्रपट एम सिनेमामध्येच नाही तर नागपुरात जिथे जिथे आहे तिथे जाऊन पाहावा. वाढदिवस आहे उद्या तुमचा आणि हा एक समाजाला डेडिकेट वाढदिवस झाला. रमाईची चित्रपटामध्ये आपण एवढ्या महिलांना हा चित्रपट आपला तर डेडिकेट झाला हा वाढदिवस समाजासाठी. आता हा योगायोगच म्हणावा, वाढदिवस आहे उद्या. आपण वाढदिवस कशासाठी करतो की काहीतरी आपल्या जन्मदिवशी दुसऱ्याला काही देणं असते, पण हे योगायोग आहे की चित्रपट लागणं आणि उद्याच वाढदिवस असणं. तर मला असं वाटतं की ज्या मातोश्रीनी आम्हाला एवढं आमच्या सर्व माऊलींना घडवलं, बाबासाहेबांना घडवलं, त्या सोबत राहिल्या, अशा मातोश्री रमाईचा चित्रपट लागला आणि उद्याच वाढदिवस आहे, तर हे समजावं लागेल की हा एक प्रकारचा समाजाला काही दिलं असं वाटतं ना भाऊ कालच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, आजच्या चित्रपटाच्या मी एक लहान आहे, मी समाजाला काही एवढं देऊ शकत नाही, पण एक सहकारी म्हणून, एक भीमपुत्र म्हणून, एक रमाईचा मुलगा म्हणून हे जे काही करू शकलो ते माझ्यासाठी 10 वर्षापासून तर महात्माला बरंच समाजाला दिलाय तुम्ही दिलाय काही असं का म्हटलं? कसं आहे, जीवनाच्या शेवटपर्यंत माणसाचं ऋण असते आणि ते ऋण आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने, अनेक महापुरुषाच्या रूपाने आपल्यावर काही ना काही देणं आहे. म्हणून आता सध्या काही असं दिलं असं मला वाटत नाही, परंतु या माऊलींच्या वतीने, सर्वांच्या वतीने हा चित्रपट, रमाई चित्रपट सर्वांनी पाहावा एवढी विनंती. माझ्याबरोबर सचिन वानखेडे आहे, नवनिर्वाचित नगरसेवक झाल्या. भाऊ काय म्हणणार शेवटच्या पिक्चर चालू होऊन 10 मिनिटाचा एक सर्वप्रथम माता रमाईला त्रिवार अभिवादन करतो आणि माता रमाई होत्या म्हणून खंबीरपणे पाठीमागे बाबासाहेबांच्या उभ्या होत्या म्हणून बाबासाहेब आपल्यासाठी संविधान निर्मिते झाले. त्यांनी संविधानातून आपल्याला एक जगण्याचा एक मार्ग दाखवला आणि ह्या सगळ्या गोष्टी घडल्या.
म्हणून माता रमाईचा हा चित्रपट महादुलावासियांनी तर आवर्जून बघायला पाहिजे. कारण त्यांनी जो त्रास भोगला, तो त्रास सहन केला, पण तो कधीही बाबासाहेबांना सांगितला नाही, फील होऊ दिला नाही की त्या दुःखात आहेत, त्रासात आहेत. आणि एवढं सगळं होत असताना त्यांनी एवढे हाल अपेक्षा सहन करून बाबासाहेबांनी कुठेही हिंदभर सुद्धा त्यांना त्रास आपला सांगितला नाही. आणि बाबासाहेब आज आपल्यासाठी एवढं सगळं करून गेले. त्यांच्या मागे खंबीरपणे रमाई उभ्या होत्या, म्हणूनच हे सगळं घडू शकलं. म्हणून मी महाजुलाच्या सगळ्या जनतेला, लोकांना आव्हान करतो की त्यांनी रमाईच्या जीवनावर आधारित हा चित्रपट बघावा. आणि इथं जेवढ्याही माझ्या माऊल्या जमा आहेत यांनी हा चित्रपट बघितल्यानंतर आपल्या शेजारच्या जवळच्या सगळ्या आपल्या नातेवाईकांना, महाजुल्याच्यातला असो किंवा नागपुरातलाही का असो ना, त्यांना सांगावं की हा चित्रपट आवर्जून बघावं. बोतीसाहेब झोळापैकी हे बघायला तुम्हाला वाटलं का? आकाश भाऊ काय म्हणणार? रमाईचे चित्रपट आहे, काय म्हणणार? मी आकाश उके सामाजिक कार्यकर्ता म्हणून कित्येक वर्षापासून कार्यरत आहो. पण समाजाच्या ज्यावेळेस विषय येते त्यावेळेस मी समाजासोबत उभा राहतो. आणि एवढ्या महिलांना राजेश भाऊ रंगारी यांच्या माध्यमातून आणि सचिन भाऊ यांच्या माध्यमातून, यांच्या पुढाकाराने हा पिक्चर सगळ्या महिलांना दाखवण्यासाठी इथं आणलेले आहे. आणि म्हणजे हा महिलांना एक प्रेरित आहे की रमाई यांनी कशा प्रमाणात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या खंबीरपणे उभा राहिलेले आहे. आणि श्री रमाईचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम, जय भीम. तशा प्रमाणात बाबासाहेब यांनी आपली पूर्ण मेहनत शिक्षणात लावली आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रमाई यांनी पूर्ण मेहनत आणि गौऱ्या थापून सगळं जे काही पैसा गोळा करून परदेशात बाबासाहेबांना पाठवण्याचं काम रमाईने केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून या भारताला एक संविधान निर्माते भेटलेले आहे. हे गर्वाची भाव आहे की आज या संपूर्ण महिलांना रमाई पिक्चर बघायला आलेले आहे. आणि इथून कुठंतरी त्यांना प्रेरणा मिळेल. घरी त्यांचे जे पती असतील त्यांना कशा प्रमाणात आपण त्यांच्या मागे उभे राहून या माणसाला सक्सेस बनवण्याचं काम करतील, एवढंच मी या माध्यमातून बोलतो. जय भीम. न बोलताय मी आकाश उके. काय म्हणणार रोहितजी? मैं इतना तो म्हणेल, मैं इतना ही कहना चाहूंगा कि हमारे राजेश भैया रंगारी जी ने जो ये अपना एम सिनेमा है, तो सिनेमा मिल रहा नहीं था, लेकिन राजेश भैया रंगारी जी ने जो हमें जो सहायता की है और ये थिएटर दिला दी है, ये बहुत बड़ी बात है. क्योंकि और उसके बाद में टिकट की व्यवस्था भी महिलाओं के लिए की है, ये बहुत बड़ी बात है. मैं उनका तहे दिल से धन्यवाद करता हूँ, हमारे राजेश भैया रंगारी जी का. उसके लिए थैंक यू, धन्यवाद. भावा